नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत महाराष्ट्रातील एका भव्य आणि ऐतिहासिक किल्ल्यावर. तो म्हणजे नळदुर्ग किल्ला. उस्मानाबाद म्हणजे धाराशिव जिल्ह्यातील हा किल्ला इतिहास, वास्तुकला आणि निसर्ग यांचा अप्रतिम संगम आहे. चला तर मग माझ्यासोबत या आणि पाहूया या किल्ल्याचे एक वैशिष्ट्य. तर मित्रांनो, हा बघा किल्ल्याचा एक भक्कम प्रवेशद्वार. आजही इतक्या वर्षानंतर या दगडाची ताकद पाहिली की आश्चर्य वाटतं. कल्पना करा, याच मार्गाने कधी काळी सैनिक, घोडे आणि राजांचे तापे जात असतील. इतिहास इथे फक्त वाचायचा नाही, तो अनुभवायचा असतो. तर मित्रांनो, ही पहा किल्ल्याची विशाल तटबंदी, किती मजबूत आणि उंच. शत्रूला रोखण्यासाठी अशी रचना केली होती की सहज आत प्रवेश करणे जवळपास अशक्यच होतं. आज आपण निवांत फिरतोय, पण एकेकाळी इथे युद्धाची तयारी होत असेल. खरं सांगू का, इतिहास पाहायला आलो होतो, पण इथलं वातावरण इतकं मस्त आहे, चालताना थकवाई जाणवत नाही. चारही बाजूला दगडी भिंत, मोकळी हवा आणि शांतता, मन अगदी फ्रेश होतं. हा भाग किल्ल्याच्या महत्त्वाच्या ठिकाणापैकी एक आहे. अशा जागांवरून सैनिक आजूबाजूच्या परिसरावर लक्ष ठेवायचे आणि इकडून दिसणारं दृश्य खरंच कॅमेऱ्यात पूर्ण न्यायच मिळत नाही. या बुरुजावर उभं राहिलं की कळतं, पूर्वीच्या काळात किल्ल्याची जागा किती विचारपूर्वक निवडली होती. दूरवरचं सगळं स्पष्ट दिसत होतं. हीच तर त्या काळातील खरी सुरक्षा व्यवस्था होती असं वाटतं मला. मित्रांनो, इतिहासाबरोबर इथला निसर्गही मन जिंकतो. मित्रांनो, आम्ही पावसाळ्यात तर काही विचारूच नका. आम्ही आता पावसाळ्यामध्ये आलोय, तर हा परिसर आहे ना, अजूनच सुंदर दिसत आहे. जसा मला फोटोग्राफीचा छंद आहे, तसाच जर तुम्हाला फोटोग्राफी, ट्रॅव्हल्स किंवा इतिहासाची आवड असेल ना, तर मित्रांनो, नळदुर्ग किल्ला तुम्ही नक्की पाहायला यावं असं मला वाटतं. का तर इथं आल्यानंतर समजतं, हे ज्यावेळेस आपण महाराजांच्या काळात बनवलेले जे किल्ले आहेत, त्या किल्ल्यावर फिरताना प्रत्येक कोपऱ्यात फोटो काढायचा मोह होताच मित्रांनो. म्हणून आम्ही संधी सोडली नाही. आठवणी कॅमेऱ्यात कैद केल्या आणि भरपूर मजाही केली. मित्रांनो, नळदुर्ग किल्ला हा फक्त दगडांचा किल्ला नाही, तर तो आपल्या इतिहासाचा एक जिवंत साक्षीदार म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाहीये. जर तुम्ही अजून इथे आला नसाल तर एक दिवस नक्की या. मित्रांनो, इतिहास अनुभवा, निसर्गाचा आनंद घ्या आणि आपल्या वर्षाचा अभिमान बाळगा. तर मित्रांनो, या दगडांना हात लावला की जाणवतं यांनी किती पावसाळे पाहिले असतील, किती युद्ध पाहिले असतील आणि किती इतिहास आपल्या कुशीत जपून ठेवला असेल. मी ज्या ठिकाणी बोट दाखवतोय ना, इथून संपूर्ण परिसरावर लक्ष ठेवता यायचं. त्या काळी CCTV नव्हते, पण हे बुरुजच हजारो डोळ्यांचं काम करायचे. आणि खरं सांगायचं तर किल्ल्यावर चालताना असं वाटतं की प्रत्येक दगड काहीतरी सांगतोय, फक्त ऐकण्याची तयारी हवी. इथली हवा, ही शांतता आणि हा नजारा मनाला अक्षरशः रिचार्ज करून टाकतो. इतिहासाचा तास शाळेत कधी एवढा आवडला नव्हता, पण इथे आल्यावर मात्र इतिहासावर प्रेमच बसतं. नळदुर्ग म्हणजे फक्त किल्ला नाही आहे, तो आपल्या पूर्वजांच्या बुद्धिमत्तेचा, पराक्रमाचा आणि कष्टाचा जिवंत पुरावा आहे. आणि हो, फिरताना आम्ही भरपूर मजाही केली, कारण प्रवास फक्त ठिकाणांचा नसतो, तर तो आठवणींचा असतो. जर तुम्ही अजून नळदुर्ग पाहिला नसेल मित्रांनो, तर तुमच्या ट्रॅव्हल्स लिस्टमध्ये आजचं हे नाव लिहा. एकदा आलात की परत यावंसं वाटेल याची मी खात्री देतो मित्रांनो तुम्हाला.
तर चला मित्रांनो, आजचा हा इतिहासाचा प्रवास इथेच थांबूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला खरंच विसरू नका. अशाच भन्नाट ट्रॅव्हल्स इतिहासाच्या सफारीसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नव्या गाडावर. तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र.